लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी आज बजेट सादर करताना म्हटलेलं आहे। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। आणखीन 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याची देखील मोठी घोषणा यावेळेस त्यांनी केलेली आहे। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना राज्यात सुरूच राहणार आहे। 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा आहे। अर्थसंकल्पामधून स्वतः मुख्यमंत्र्यांनी मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे। तर काय नेमकी बातमी आहे, संपूर्ण माहिती आपण बघूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण लाईव्ह मध्ये या ठिकाणी बघितलेलं असेल। राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा नेमकी काय आहे, लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पामधून काय मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला संपूर्ण हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि केवायसीच्या चुकीमुळे तुमचे हप्ते प्रलंबित राहिलेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर लाडक्या बहिणी ज्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये 1 तारीख फिक्स करण्यासाठी देखील मागणी करत आहेत। प्रत्येक महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता लेट होताना दिसत आहे। 1 ते 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात पूर्ण महिन्याभर, मात्र त्या महिन्यामध्ये हप्ता न जमा होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हा हप्ता जमा होताना दिसत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही वाटतं का 1 तारीख सरकारने फिक्स करावी प्रत्येक महिन्याच्या हप्त्याबद्दल? तसं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। तर बघा, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। ही योजना खूपच लोकप्रिय ठरलेली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांच्या ऐवजी 21 रुपयांचा लाभ दिला जाईल असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं। त्यामुळे 21 रुपयांचा लाभ कधीपासून सुरू होणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं होतं। याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होणार का, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या। तर बघा, राज्याच्या 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला। हा अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे। अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करताच हा अर्थसंकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। काय म्हणाले आहे स्वतः मुख्यमंत्री त्याबद्दलची माहिती बघूयात। बघा, त्यांनी म्हटलं 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे। तर बघा, तुमची योजना सुरूच राहणार आहे, ही योजना बंद होणार नाही। तसेच या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात येत आहे असंही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर बघा, तुमची योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। त्यासोबत या योजनेसाठी जो पण निधी आवश्यक आहे त्याची तरतूद करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। भरीव तरतूद जी आहे या ठिकाणी करण्यात येत आहे असं स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे। तर योजना तुमची बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक भार येत आहे। दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा निधी लागत आहे। राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना आर्थिक अडचणी निर्माण करत असल्याचं सांगत विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचं बोललं
जात होतं. तसेच गेल्या काही महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळण्यास उशीर होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार का, योजनेचा लाभ मिळणार नाही का, असे विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते. पण आता अर्थसंकल्पात स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर या योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येत असल्याचंही स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमची योजना जी आहे अशीच कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. त्यासोबत या योजनेसाठी लागणारा निधी जो आहे त्याची तरतूद देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचा दर महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी भेटतच राहणार आहे. परंतु मागच्या 7-8 महिन्यापासून आपण जर बघितलं तर प्रत्येक महिन्यामध्ये हा लाभ न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा लाभ भेटताना दिसत आहे. त्याच्यामुळं सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करणं प्रत्येक लाभाची देखील या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु सध्या तरी अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाबद्दलची जी घोषणा करण्यात आली होती त्याच्याबद्दल मात्र या ठिकाणी बोललेलं दिसत नाहीये. म्हणजे तुमचा या ठिकाणी 1500 रुपयाचा मात्र लाभ जो असणार आहे तो कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. 2100 रुपयाबद्दलची अजून या ठिकाणी घोषणा झालेली नाहीये. तर लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी ही महत्वाची अपडेट आपण बघितलेली आहे. ती म्हणजे तुमचा या ठिकाणी 2100 रुपयाचा हप्ता न होता सध्या तुमचा 1500 रुपयाचा लाभ जो आहे कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. 8 मार्च गोड ठरणार, महिला दिनी खात्यामध्ये तुम्हाला मोठी भेट जमा होऊ शकते. लाडक्या बहिणींनो, तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या तुमच्या 20व्या हप्त्याबद्दल वाट पाहत आहात तर महिला दिनी या ठिकाणी तुम्हाला हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे, तीच माहिती आपण पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही 20व्या हप्त्याची म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा मागचे जवळपास 7 ते 8 हप्ते जे आहेत ते वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत. त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत नाहीत. तर लाडक्या बहिणींची मागणी देखील आहे की प्रत्येक महिन्यासाठीची एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. तुम्हालाही काय वाटतं या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा जर तुम्हाला 1 तारीख फिक्स करावी असं तुम्हाला वाटत असेल तर. कारण की तुम्हाला त्याचा मोठा फायदा देखील होऊ शकतो वेळेवरती पैसे भेटल्यास. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला जर 19वा हप्ता जमा झाला असेल म्हणजे जानेवारी महिन्याचा, तर हा फेब्रुवारी महिन्याचा देखील तुमचा प्रलंबित हप्ता जमा होऊ शकतो. कारण की मार्च महिन्याचा पहिला आठवडा सुरू झालेला आहे, संपत आलेला आहे, तरी देखील अजून याचा GR आलेला नाही किंवा याची फिक्स डेट ठरवण्यात आलेली नाही. मात्र महत्वाची न्यूज आली आहे बघा, राज्यातील कोट्यवधी महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याबाबत एक अखेरची महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. 8 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्याची दाट शक्यता आहे. बघा मागच्या वेळेस देखील 8 मार्चला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता.